आज आपण बनवूया खेकड्याचा रस्सा। गॅसवरती खोबरं कांदा छान गुलाबी रंगापर्यंत भाजून घेऊ। त्यानंतर खेकडी स्वच्छ करून तयार मसाल्याचे वाटण तयार करून घेऊ। त्यानंतर खेकड्याच्या नांग्यांचे वाटण करून घेऊ। त्यामध्ये पाणी ओतून गाळून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू। त्यामध्ये लसूण कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊ। त्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला आणि तयार केलेले वाटण हे एकत्र करून छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये खेकडे घालूया। ते पण एकत्र करून घेऊया। त्यानंतर आपण जे खेकड्याच्या नांगीचे पाणी काढलं होतं ते त्यामध्ये घालूया आणि चवीनुसार मीठ घालून सतत ढवळत राहूया। उकळी येऊन द्यायची नाही। छान आपल्या रस्स्याला तरी पण आली आहे। वरून कोथिंबीर घालूया। झाला आपला खेकड्याचा रस्सा तयार।